जिजाऊ रथयात्रा आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। सांगोला तालुक्यामध्ये या जिजाऊ रथयात्रेचं आगमन झालं आहे। आपल्यासोबत या जिजाऊ रथयात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ दादा खेडेकर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा, ही जिजाऊ रथयात्रा जी आहे ही कधी निघाली आणि या जिजाऊ रथयात्रेचा नेमका उद्देश काय आहे? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। जिजाऊ रथयात्रा ही 18 मार्च रोजी शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वेरूळ येथील भोसले गडीवरून या रथयात्रेचा शुभारंभ झाला व 45 दिवसाचा सलग प्रवास करून या रथयात्रेचा समारोप 1 मे महाराष्ट्र दिन रोजी लालमहल पुणे येथे होणार आहे। ही रथयात्रा महाराष्ट्रभरातून 6,500 किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आणि बहुजन समाजाशी संवाद साधणार या रथयात्रेचा हा मुख्य हेतू आहे। या रथयात्रेच्या माध्यमातून आज जी काही धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये जी काही संघर्ष लावण्याचा एक षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या 2-4 वर्षामध्ये आपण बघत आहोत, त्याचा प्रबोधनाच्या माध्यमातून कसा नायनाट करता येईल किंवा तो शमवता येईल हा प्रमुख उद्देश या रथयात्रेचा आहे। मराठा ही जी काही संकल्पना मराठा सेवा संघाने गेल्या अनेक वर्षापासून मांडलेली आहे की पंजाब सिंध गुजरात मराठा हा जो काही आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा या शब्दाची व्याप्ती आणि व्यापकता सांगितलेली आहे, तोच अर्थ मराठा सेवा संघाला मान्य आहे आणि तशी मांडणी गेली अनेक वर्ष आम्ही केलेली आहे। त्याला चांगला प्रतिसाद या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने दिलेला आहे आणि त्यामुळेच एक शांततेचं आणि समन्वयाचं वातावरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिलेलं आहे। पण हे बिघडवण्याचं जे काही षडयंत्र काही वर्षांपासून चालू आहे त्याच्या विरोधातही ही जिजाऊ रथयात्रा काम करणार आहे। त्याचसोबत विविध जातींच्या आरक्षणाच्या मागण्यांमुळे जे काही आपापल्या समाजामध्ये गैरसमज होऊन संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याही बाबतीचं मार्गदर्शन आणि प्रबोधन या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो काही हेतू आहे की आजची जी काही युवा पिढी आहे ही वेगवेगळ्या अंगाने आज अतिशय नैराश्याच्या गर्तेत सापडलेली आहे। एकाकडे शिक्षण आहे पण नोकऱ्या नाहीत, उद्योगधंदा करण्याची इच्छा असेल तर भांडवल नाही, ही सगळी जी काही परिस्थिती आहे, बेरोजगारी आहे, त्याच्यामुळे लग्न होत नाहीत, त्याच्यामुळे नैराश्य आणि नैराश्यातून प्रचंड व्यसनाधीनता, हे जे काही अतिशय निराशाजनक चित्र आजच्या युवा पिढीसमोर झालेलं आहे, तर त्यालाही प्रबोधित करून चांगल्या मार्गाला कसं लावता येईल हाही एक मुख्य हेतू या रथयात्रेचा आहे। असे विविध हेतू घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे। यासोबतच आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनासाठी प्रबोधन हे किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा हेतू या रथयात्रेच्या मागील आहे। आपण सर्वांनी या रथयात्रेचं प्रचंड स्वागत केलेलं आहे महाराष्ट्रभर। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रवासियांना विनंती करेल की अतिशय जोशाने या रथयात्रेमध्ये सहभागी होऊन आमचे विचार ऐकावे आणि निश्चितपणे जे काही या जगामध्ये असतं की एक जोडणारा विचार असतो आणि एक तोडणारा विचार असतो, तर या जिजाऊ रथयात्रेचा विचार आहे तो जोडणारा विचार आहे। या विचारामध्ये सहभागी व्हावं एवढं एक मी आवाहन करतो। धन्यवाद। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।